नमस्कार. एपीजी न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पैठण तालुक्यातील जायकवाडी उत्तर आपण या ठिकाणी उभा आहोत. माझ्या पाठीमागे जर आपण बघितलं तर या ठिकाणी जलसंपदा विभाग आहे. गेल्या अनेक दिवसापासून जायकवाडी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी होणार होता. आज आपण प्रत्यक्षात बघितलं तर आज जलसंपदा विभागासमोर आपण पाहू शकता या ठिकाणी अँब्युलन्स आलेली आहे. आपल्या पाठीमागे आपण बघितलं तर या ठिकाणी फायर ब्रिगेडची गाडी सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेला आहे आणि जेसीबी सुद्धा आपण बघू शकता. माझ्या उजव्या साईडला जे आहे जेसीबी सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहत आहात की जायकवाडी वसाहतीमध्ये अतिक्रमणासाठी नोटिसा बजावण्यात आलेल्या होत्या. या नोटिसा जे जायकवाडी वसाहतीमध्ये जे अतिक्रमण म्हणजे बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी राहत होते, जी सरकारी क्वार्टर होते, तर त्या क्वार्टर मधील सर्व जनतेला आता नोटीस दिलेल्या होत्या आणि आज या संपूर्ण पथक या ठिकाणी आलेलं आहे. आपण बघू शकता. आणखीनही काही अशी माहिती मिळते आहे की काही जनतेनं या ठिकाणी जायकवाडी वाचवण्यासाठी, जायकवाडीचे घर वाचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले होते. परंतु आपण आता प्रत्यक्षात बघितलं तर आता या ठिकाणी पथक आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. अँब्युलन्स आलेले आहे, फायर ब्रिगेड आलेला आहे, पोलीस पथकही या ठिकाणी आलेलं आहे आणि आपण बघितलं जलसंपदा विभागामध्ये काही हालचाली सुद्धा मोठ्या प्रमाणात होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. संपूर्ण अपडेट माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आजच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जायकवाडी वसाहतीतील संपूर्ण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद.